एकेकाळी दामोदर नदी बिहार राज्यावरील मोठे संकट होते. दर 2-4 वर्षांनी नदीला महापूर येई आणि लाखो लोकांचे जीवन आणि वित्त नष्ट होत असे. 1859 पासून या नदीला आलेल्या मोठ्या पुरांच्या 12 नोंदी करण्यात आल्या होत्या. बरोबर आजपासून 82 वर्षापूर्वी 17 जुलै 1943 मध्ये या नदीला असाच एक मोठा पूर आला आणि त्यावेळेला त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. अपरिमित हानी झाली. 11,000 घरे वाहून गेली. लाखो लोक बेघर झाले. बंगालमध्ये अन्नधान्य पोहोचविणे कठीण झाले होते. त्यातच दुसऱ्या महायुद्धाची धुमश्चक्री चालू असल्याने कलकत्त्यापर्यंत बॉम्ब वर्षाव होत होते. पुन्हा बंगालमध्ये दुष्काळाने कहर केला. 25,000 लोक मरण पावले आणि म्हणून इंग्रज सरकारने दामोदर नदीला कायमचा अटकाव घालणारी योजना राबविण्याचा विचार सुरू केला. दामोदर प्रकल्प पूर्ण करण्याचे काम कोणावर सोपवावे याचा ब्रिटिशांना प्रश्न पडला. पण शेवटी व्हाईसरॉय काउन्सिलचे सभासद असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता, हुशारी आणि कामाचा उरक पाहून त्यांच्यावरच या प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर कोळसा खाणी, मुद्रण व लेखन सामग्री, लष्कर मुलकी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे, लष्कर भरती, गृह बांधणी व सार्वजनिक बांधकाम अशी अनेक खाती सांभाळत होते. डॉक्टर बाबासाहेबांना सुद्धा दामोदर खोरे हा योजना कल्याणकारी प्रकल्प पूर्णत्वास जावा असे वाटू लागले. त्यांनी अमेरिकेतील टेन्से नदीचा अभ्यास केला. टेन्से खोऱ्याच्या योजनेचे अनेक अहवाल मागून घेतले आणि त्यांचा स्वतःचा अभ्यास सुरू केला. नौकरशावर अवलंबून राहिले नाही. त्याचप्रमाणे भारतातील मैसूर येथील तुंगभद्रा आणि पंजाबमधील छोट्या मोठ्या धरणाचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला. त्यावेळी मजूर खात्याच्या अंतर्गत सेंट्रल पॉवर बोर्ड नावाचे एक मंडळ स्थापन करण्यात आले होते आणि स्वतः बाबासाहेब हे त्याचे अध्यक्ष होते. नद्या, धरणे आणि विद्युत प्रकल्प हे सर्व या खात्याकडे सोपविण्यात आले. सुमारे 30 महिने दामोदर नदीच्या धरण प्रकल्पावर राजकीय विचार मंथन करण्यात आले. शेवटी बाबासाहेबांच्या खंबीर धोरणामुळे राजकीय निर्णय घेण्यात येऊन दामोदर प्रकल्प बाबासाहेबांनी कार्यान्वित केला. सदर योजना राबविण्याकरिता अनुभवी आणि हुशार तंत्रज्ञ हवा होता. त्यासाठी हे काम इजिप्तमधील आसवान धरणावर काम करणाऱ्या प्रमुख ब्रिटिश इंजिनियरला द्यावे असे इंग्रज सरकारचे मत होते. पण बाबासाहेबांनी इंग्लंडमध्ये भारतासारख्या विस्तीर्ण अशा नद्या आहेत आणि तेथील इंजिनियरला अशा मोठ्या धरणावर धरणे बांधण्याचा अनुभवही नाही असे ठणकावून सांगितले. त्यापेक्षा अमेरिकन तंत्रज्ञ उपयुक्त आहेत असे आपले मत त्यांनी ब्रिटिश सरकारला मान्य करण्यास भाग पाडले. यावरून तांत्रिकदृष्ट्या सुद्धा बाबासाहेब आंबेडकर सक्षम असल्याचे ब्रिटिशांना कळून चुकले. अमेरिकन तंत्रज्ञांचे काम संपल्यानंतर सेंट्रल वॉटर इरिगेशन नेव्हिगेशन कमिशनचे काम बघण्यासाठी लायक भारतीय तंत्रज्ञ नेमणे आवश्यक होते आणि बाबासाहेबांना यासाठी केवळ भारतीय माणूसच हवा होता. त्यावेळी पंजाबमध्ये मुख्य अभियंता पदावर एन खोसला होते. त्यांच्या नावाची शिफारस झाली, परंतु त्यांचे बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचे मत कलुषित होते. त्यांनी बाबासाहेबांच्या हाताखाली काम करण्यास प्रथम नकार दिला, परंतु बाबासाहेबांनी त्यांना भेटण्यास बोलविले आणि सांगितले की एखादा इंग्रजी किंवा अमेरिकन इंजिनियर नेमणे मला कठीण नाही, पण मला भारतीय तंत्रज्ञ हवा आहे. बाबासाहेबांचे हे खडे बोल ऐकून मुख्य अभियंता खोसला यांचे डोळे उघडले आणि त्यांनी ही तात्काळ पद स्वीकारले. दामोदर व्हॅली योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रंदिवस मेहनत करून कार्यान्वित केली. त्याचबरोबर भाकरा नागल धरण, सोन रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट, हिराकुंड धरण याची मुहूर्तमेढ देखील त्यांनीच रोवली. पुढे स्वातंत्र्यानंतर देशाचे विभाजन झाल्यानंतर काकासाहेब गाडगीळ यांच्या कारकिर्दीत दामोदर प्रकल्प पूर्ण झाला. अमेरिकेत अनेक प्रादेशिक योजनांचा पाया जॉर्ज डब्ल्यू नॉरिस यांनी 1922 पूर्वी घातला होता. तेव्हा तेथील जनतेने त्यांच्या स्मरणार्थ एका धरणाला त्यांचे नाव दिले. मात्र दामोदर योजना राबविण्यासाठी बाबासाहेबांनी ज्या खस्ता खाल्ल्या, तांत्रिक अभ्यास केला, जीवाची रान करून बिहार, ओरिसा, बंगाल या प्रांतांना नवजीवन दिले, त्यांची आठवण म्हणून त्या प्रकल्पास त्यांचे नाव देखील दिले गेले नाहीत. DVCच्या वेबसाईटवर त्यांच्याबद्दल साधी कृतज्ञता सुद्धा दिसून येत नाही. म्हणूनच याबद्दल खंत वाटतो आणि खेदही.